पडसाळी तालुका पन्हाळा येथील दुर्लक्षित वनदुर्ग मुडागडाचे संवर्धन व्हावे, काजिरडा घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा व परिसराचा पर्यटन विकास व्हावा यासाठी परिसरातील नागरिकांची एकी व्हावी या उद्देशाने पडसाळी येथे आयोजित केलेल्या संयुक्त शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जवळपास 200 ट्रेकर्स गडप्रेमींनी मुडागडावर स्वच्छता केली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। कोलिक व पडसाळी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना भारावून टाकलं। जय शिवाजी जय भवानी या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता। मुडागड काजिरडा घाट संवर्धन समिती व ग्रामपंचायत कोलिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पडसाळी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या हद्दीलगतचं शेवटचं गाव। गावापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर दुर्लक्षित वनदुर्ग मुडागड आहे। रायगड परिवारानं या गडाचा अवशेष शोधून काढले। 2 तलाव, प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत। या गडाचे संवर्धन होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर काजिरडा घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, परिसराचा पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती व्हावी यासाठी परिसरातील सर्वपक्षीय स्थानिक नेते, पदाधिकारी व नागरिकांची एकी महत्त्वाची आहे। ही एकी व्हावी या उद्देशानं गतवर्षीपासून पडसाळी येथे संयुक्त शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। यंदाच्या उत्सवात शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। थायलंडचे वाणिज्य सल्लागार व गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, राजूबाबा खानविलकर, जिल्हा मजूर संस्थेचे संचालक ॲडव्होकेट शाहू काटकर, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पाटपन्हाळचे माजी सरपंच संदीप पाटील, धैर्यशील प्रकाश देसाई, धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष रोहन गुरव, सारथी संस्थेचे प्रकल्पाधिकारी रवींद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं अभिवचन उपस्थित मान्यवरांनी दिलं। आयोजन समितीचे समन्वयक अरुण तळेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला। यावेळी कोलिकचे उपसरपंच दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, विलास कांबळे, विलास पाटील, तानाजी पाटील, पांडुरंग पाटील, भिकाजी पाटील, सीताराम पाटील, यशवंत पाटील, शिवाजी पाटील, अर्जुन पाटील, भेनू गावडे, नाथा पाटील, बाजारबुगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, किसरूळचे माजी सरपंच बाबुराव डेगळे, ग्रामपंचायत सदस्य बाबूभाई मुगडे, पोंबरेचे सरपंच उत्तम पाटील, विनय कोरे हायस्कूल काळजोडेचे मुख्याध्यापक नाना पाटील, पाटपन्हाळ्याचे माजी उपसरपंच रोहन कातळे, भाजपचे प्रकाश सुतार, शिवाजी पाटील, अशोक तळेकर, बाजीराव कांबळे, शरद खोत आदी मान्यवर उपस्थित होते। शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही आलात आणि या काजिरडा घाट मुडागड संवर्धन समितीच्या वतीने एक निवेदन आपल्याला देण्यात आलेलं आहे, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? मला वाटतं काजिरडा घाटाचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं 25 वर्ष हा लढा जो तुमच्या माध्यमातून सुरू आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की दळणवळणाची व्यवस्था झाली की तिथलं पर्यटन आणि पन्हाळ्यातलं मला वाटतं पडसाळी अतिशय सगळ्यात शेवटचं म्हणजे टोकाचं गाव आहे। त्यामुळे प्रत्येक नेहमी टोकाच्या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असतं। म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, शिक्षण व्यवस्था असू दे, आरोग्य असू दे, पशुसंवर्धनाचे विषय असू दे, त्यामुळे काजिरडा घाट असणं हे अतिशय मला वाटतं या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या माध्यमातून पर्यटन विकास, कारण मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण जर बघितल्या त्याच्यामध्ये देऊळ असेल, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचे असणारे तिथं असणारे वेगवेगळे अवशेष तिथं मुरारी घाटामध्ये आहेत। या सगळ्या गोष्टी तिथं असल्यामुळे पर्यटनाला इथं चांगल्या पद्धतीची आपल्याला एक उपलब्धता किंवा संधी होऊ शकते आणि याच्यासाठी हा घाट पुन्हा मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे। पडसाळी गावाचे असेल तर त्याच्या आजूबाजूची गावं आहेत यांचाही विकास या माध्यमातून होईल आणि या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर आर्थिक सुबलता ज्यावेळी गावामध्ये येईल या पर्यटनाच्या माध्यमातून, या दळणवळणाच्या माध्यमातून, त्यामुळे ऑटोमॅटिक सगळ्या
लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शिक्षण व्यवस्था असेल किंवा गावातल्या लोकांचे असणारे बेसिक म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर असणारं शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी देखील मार्गी लागतील. आणि मला वाटतं प्रामुख्यानं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला वाटतं हा मी विषय घेईन आणि मला जास्तीत जास्त माझ्याकडून प्रयत्न करेन आणि ही गोष्ट पाळीस नेण्याचा प्रयत्न माझा प्रामुख्यानं राहील. आणि या निमित्तानं मला इथं गावामध्ये लोकांची बोलायला संधी मिळाली. इथं शालेय मधले असं छान चांगले त्यांचे नृत्य कला मला बघण्यास मिळते आणि अतिशय हुशार विद्यार्थी येत आहेत आणि मला खूपच बरं वाटलं इथे.